नमस्कार मंडळीचं आज ह्या ब्लाऊज शिवणकामच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तर नक्की लाईक कमेंट करून सांगा। तर मला हे शिवायचं होतं ब्लाऊज। आता ट्रेंडिंग हे डिझाईन चालू आहे की कपची, तर ते कप्स आपण कशा पद्धतीने टाकायचे, तर बरेच जण कप्स असे डायरेक्टली आणि ब्लाऊजमध्ये टाकतात। तर ते तो कलर क्रीम कलर असतो, तर तो अगदी चांगला नाही दिसत ब्लाऊजमध्ये, उमटी पडतो तो बाहेरून। तर त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जर तुम्ही टाकला ना तर ब्लाऊजची फिनिशिंग पण छान दिसेल आणि ब्लाऊजमध्ये कप्स आहे की नाही आहे हे पण कळणार नाही। तर अशा पद्धतीने टाका, खूप छान दिसतात हे स्कर्फ। तर सर्वात पहिले मी हे ब्लाऊज कापून घेतलेला आहे। खूप सिल्की ब्लाऊज आहे, शिवायला फार म्हणजे त्रास दिला मला। तर मी बघा सर्वात पहिले मी ब्लाऊज कापून घेतलं, त्याच्यानंतर मी गळा सेट करून घेतला। गळा मला अस्तरवर सेट करायचा होता, तर सर्वात पहिले अस्तर आणि ब्लाऊजचा कापड दोघींना शिलाई टाकून मी फोल्डिंग करून घेतलं, कारण मला गळ्याला पायपिंग लावायची नव्हती, म्हणून मी ब्लाऊज फोल्ड करून घेतला आणि सर्वात पहिले गळा तयार करून घेतला। आणि गळा झाल्यानंतर मला हा टाकायचा होता प्रिन्स कट, आणि प्रिन्स कट आतून घ्यायचा होता ना की तो बाहेरून दिसणार होता। तर आतून घेण्यासाठी मला फक्त ब्लाऊजच्या कापडावर शिलाई टाकायची होती, ना की अस्तरवर शिलाई टाकायची होती। पण हा खूप सटकता होता, शिलाईमधून पण सटकत होता आणि हातातूनच सटकत होता, कारण हा कॉटन सिल्क होता, त्यामुळे मशीन चालायचा जसा तो सटकत होता। तर मी सर्वात पहिले याला सेट करून घेतलं, बॉल पिना लावून सेट केलं। तर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही जे आपल्या हात शिलाईच्या सुया असतात किंवा टाचन पिना असतात त्या लावा, नाहीतर तुम्ही अशा बॉल पिना आणूनच ठेवा घरामध्ये। जर तुम्ही टेलरिंग काम करत असेल ना तर नक्की आणून ठेवा, म्हणजे महत्त्वाची वस्तू आहे ती आपल्यासाठी शिवणकामसाठी। तर बघा मी बॉल पिना लावून अशा प्रकारे सेट केला आणि छान आपली शिलाई बसून गेली ही ब्लाऊजाला। आणि त्याच्यानंतर अस्तरला पण अशी शिलाई लावली। अस्तरला शिलाई मला त्रास दिली नाही, कारण अस्तर हे कॉटनचं होतं, त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही। अस्तरची शिलाई पण झाली प्रिन्स कट, आणि ब्लाऊजाची पण अशी दोघी साईडनी मी शिलाई करून घेतली, अस्तरला पण केली आणि वरच्या जे आपले साडीचा कापड असतो ना त्याला पण शिलाई करून घेतली। तर तुम्हाला शिलाईला त्रास होत असेल तर तुम्ही अस्तरच्या मापाने खडूचं माप घेऊन त्याच्यावर शिलाई तुम्ही टाकू शकता। मी पण त्याच पद्धतीने केली, कारण माझा हा साडीचा कापड एक्स्ट्रा होता, तर मला कळत नव्हतं जर मी शिलाई टाकली तर तो कमी जास्त होईल, म्हणून मी ते सर्वात पहिले अस्तरचं माप ठेवलं आणि त्याच्यानंतर खडूने मार्जिंग करून घेतली आणि त्या मार्जिंगवरच मी दोघी शिलाई घेऊन टाकली। तर बघा अशा प्रकारे मी ही प्रिन्स कट तयार झाला। आणि त्याच्यानंतर मला टाकायचे होते हे स्कर्फ, तर कप मला डायरेक्ट टाकायचे नव्हते, म्हणून मी त्याच मापाचा साडीचा कापड घेतला। तो छान असा चौकोनी कापा किंवा तुम्हाला हवं असेल तर गोल कापा। तर मी असा चौकोनी कापून घेतला, कारण तो ना आतून काही दिसणार नव्हता, आपल्याला फक्त बाहेरून त्याची फिनिशिंग करायची होती। तर बघा मी अशा गोल गोल पद्धतीने शिलाई टाकून घेतली, आणि ही शिलाई आपल्याला एकदम इझी जाते, कारण कप्स हे गोल असतात, त्याच्यामुळे ही शिलाई आपल्याला बिलकुलही मशीन चालू करून करता येत नाही आणि एकदम सोपी जाते, त्याच्यामुळे काहीच अवघड जात नाही। पण फक्त ब्लाऊजाला फिनिशिंग येण्यासाठी आणि ब्लाऊज चांगलं दिसण्यासाठी हे कप्स अशा पद्धतीने शिवलेले फार गरजेचे आहे। तर तुम्ही असे कप्स तयार झालेले आहे।